सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आमदार सुरेश धस मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। सीआयडी तपासात दिरंगाई होत असल्याचा धस यांचा आरोप। मसाजोग सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ सगळ्या ग्रामपंचायतींचं 3 दिवस कामबंद आंदोलन। नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीही कामकाज बंद राहणार। सरपंच संघटनांच्या आंदोलनात सातारा, सांगली, कोल्हापुरातील संघटनांचा सहभाग नाही। 9 जानेवारीला तिन्ही जिल्ह्यातील संघटनांचा बंद। छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळ्यामध्ये कर्मचारी कंत्राटदाराचाही सहभाग। प्रमुख आरोपीकडून 80 लाख रुपये घेणारा व्यवस्थापक अटकेत। 4 दिवसांची पोलीस कोठडी। खासदार प्रियंका गांधींकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं कौतुक। वायनाड भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचा निर्णय योग्य असल्याचं सांगत निर्णयाचं स्वागत केलं। पुण्यामध्ये पुन्हा गोळीबार। हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय म्हणून काम करणारे दीपक लोकर जखमी। कात्रज घाटात नेऊन गोळीबार। पुण्यामध्ये वादग्रस्त ठरलेली हाय स्पिरिट क्लबची न्यू इयर पार्टी अखेर रद्द। जनजागृतीचा दावा करत पार्टीत कॉन्डोम आणि ORSचं वाटप होणार होतं। न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटन स्थळं गजबजली, तर शिर्डी, तुळजापूरसह राज्यभरातल्या मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई सज्ज। रेस्टॉरंट, पब पहाटे 5 पर्यंत खुले। लोकलच्या 3ही मार्गांवर विशेष फेऱ्या। बेस्टच्या अतिरिक्त बस तर शहरभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। उत्पादन घटल्यामुळे आगामी वर्षात चहा महागण्याची शक्यता। भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचे चहा महागण्याचे संकेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।